नमस्कार. आज आपण ओंकार साधना, त्याची सिद्धता, शक्तिपीठ स्थापना ही वंदनीय दादांनी कशी केली हे आपण समजून घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी ओंकार साधना गेली 12 वर्ष करतो आहे आणि माझ्या चॅनलवर सुद्धा ती मी शेअर करत असतो की ज्यांना कोणाला ओंकार साधना करायची आहे. कारण मी जो विषय सांगत असतो तो ऐकल्यानंतर लोक मला विचारतात की तुम्ही करत असलेली साधना आम्हालाही करायची आहे. मग त्या साधनेचा व्हिडिओ मी पाठवत असतो. मग ती व्हिडिओ साधना बघून बरेच जण आता साधना करू लागलेले आहेत. परंतु त्या साधनेमागचं तो विषय काय आहे, वंदनीय दादांनी साधना सिद्धता कशी केली, ते आपण आज आता थोडक्यात समजून घेणार आहोत. तर आपल्याला एवढं ऐकून माहिती आहे की वंदनीय दादांचे कार्य अशा स्वरूपात माझ्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या चॅनलवर एक एपिसोड केलेला होता की वंदनीय दादांचे अवतार कार्य, की दादांचं कार्याची योजना ही नक्की कशी आणि कशा स्वरूपात आहे. तर दत्त, नाथ आणि सुफी या तिन्ही पंथांनी एकत्रितरित्या वंदनीय दादांच्या माध्यमातून या कार्याची योजना आखली. म्हणजे ओंकार साधना सिद्धता, शक्तिपीठ स्थापना अशी ती कार्याची योजना आहे. आज आपण सर्वसामान्य मनुष्य जीवन जगत असताना आपण याच्या अगोदर 2-3 भागात ऐकलं की जो जीव आहे तो जीवात्मा अवस्थेला मनुष्य योनीमध्ये येतो, परंतु त्याला काही उत्क्रांत होता येत नाही. मग पुढली अवस्था प्राप्त करण्याकरता कुठले अडथळे येतात ह्याचा वंदनीय दादाने अभ्यास केला. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की वंशपरंपरेत मनुष्य अडकतो, ऋणानुबंधात अडकतो, कर्मात अडकतो. त्यामुळे जन्माला येताना जरी कर्मातून मुक्त व्हायचं हे जरी जीवात्म्याला कळालं तरीसुद्धा इथं जन्माला आल्यानंतर ते सगळे ऋणानुबंध कर्म सगळं त्याच्यावर हावी होतं आणि त्या ऋणातून मुक्त होता होता आयुष्य संपून जातं. मग पुढली अवस्था कशी काय प्राप्त करणार? मग हे सगळं अवघड होऊन बसलेलं आहे. कारण जन्माचा प्रकार आपण ह्याच्या अगोदर तो विषय समजून घेतलेला आहे की इच्छा आणि वासना ह्याच्यामध्ये वासना परत्वे जन्म सर्वाधिक आहे. तर मग आता ह्या खूप कमतरता असलेला मनुष्य त्याला आता पुढली अवस्था प्राप्त करून द्यायची आहे. परंतु साधन अवघड असता कामा नये. म्हणजे सोपं साधन परंतु अवस्था मात्र पुढली अशी प्राप्त करून देण्याकरता काहीतरी दिव्य करायला पाहिजे. मग त्यावेळेला साईनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाने म्हणजे दत्त, नाथ आणि सुफी ह्या तिन्ही पंथांनी मिळून वंदनीय दादांच्या माध्यमातून शक्तिपीठ स्थापनेचा विषय त्यांनी सांगितला आणि शक्तिपीठ स्थापना करून घेतली. ओंकार साधना सिद्ध केली आणि ती आपल्याला आता जोडून दिलेली आहे. मग आता ही ओंकार साधना नक्की काय आहे आणि कशी आहे ते आता आपण समजून घेऊया. आपल्याला माहिती आहे विश्वाचा उत्पत्तीचा जो ओंकार आहे त्याच्यातूनच साऱ्या विश्वाची निर्मिती झाली. आपण मागील भागात समजून घेतलं की ह्या ज्या काही देवदेवता ऋषीमुनींनी आपल्याला जोडून दिल्या, उत्पत्ती स्थिती लय म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हणून त्याच्या सौम्य स्वरूप जे आपल्याला जोडून दिलं हे आपण मागच्या भागात समजून घेतलं. पण त्याच्या पूजा अर्चा पद्धती भिन्न भिन्न आहेत आणि ती शक्ती अशी देहाच्या ठिकाणी धारण होण्याकरता देहाच्या ठिकाणी आधी नको असलेल्या गोष्टी बाहेर काढल्या पाहिजेत, त्याशिवाय ती शक्ती धारण होणार नाही. म्हणून वंदनीय दादांनी काय केलं, 3 विमोचनं म्हणजे वंश विमोचन, कर्म विमोचन आणि ऋणमोचन अशी 3 विमोचनं सिद्ध केली. हा जो ओंकार आहे विश्वाच्या उत्पत्तीचा जो मूळ ओंकार आहे तो सौम्य करून शक्तिपीठात त्याला स्थान दिलं. तो सौम्य करण्याकरता नरसिंह सरस्वतींची मदत त्यांनी घेतली. त्यांच्याकडे तो ओंकार प्रखर स्वरूपामध्ये होता. मग तो त्यांच्याच मार्गदर्शनाने तो सौम्य करून म्हणजे वाडीला 1 वर्षभर पौर्णिमेला हवन करून तो सौम्य केला आणि शक्तिपीठामध्ये त्याला स्थान दिलं. तो सौम्य केल्याखेरीज आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं तो धारणच करू शकणार नाही. तो ओंकार सौम्य केला आणि मग कार्याची योजना आखली. बाकी सर्व देवदेवतांना वंदनीय दादांनी आवाहन केलं आणि कार्याची योजना सांगितली. त्यावेळेला सगळ्या देवदेवता स्वेच्छेनं शक्तिपीठामध्ये त्यांनी स्थान घेतलं. शक्तिपीठात त्या स्थापित झाल्या. आता शक्तिपीठामध्ये सर्व शक्त्या जो सौम्य केलेला ओंकार आणि सगळ्या देवदेवता सगळ्या आहेत. आता ही शक्तिपीठातली शक्ती आपल्या देह माध्यमामध्ये जोडून घेण्याकरता काहीतरी माध्यम पाहिजे. म्हणून त्यांनी ओंकार साधना सिद्ध केली की जेणेकरून आपण इथं ओंकार साधना करायला लागल्यानंतर ही शक्ती हळूहळू आपल्या देहाच्या ठिकाणी धारण व्हायला लागते आणि जसजशी ते धारण होईल तशी विमोचनं व्हायला लागतात. म्हणजे वंश विमोचन, कर्म विमोचन, ऋणमोचन आपण हा विषय समजून घेतलेला आहे की जेणेकरून विमोचनं व्हायला लागल्यानंतर म्हणजे देह शुद्ध व्हायला लागल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 19 माध्यमांनी हा देह युक्त आहे. पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, कोश, बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार ह्याच्यामध्ये सगळं बिघाड झालेला आहे. जन्मजन्मीचे ऋणानुबंध आहेत, आत्मिक शक्ती कमी झालेली आहे, दैहिक शक्ती जास्ती आहे. आपण हा सगळा विषय समजून घेतो आहे. ते सगळं नीटनेटकं झाल्याखेरीज आपल्याला आपली उत्क्रांती ही होणार नाही आणि पुढली अवस्था काही प्राप्त होणार नाही. म्हणून त्या सगळ्या कार्याची योजना
म्हणजे तो सगळा विषय ओंकार साधनेमध्ये त्यांनी अंतर्भूत केला, की जेणेकरून इथं साधक साधना करायला लागल्यानंतर देहाचा विकास व्हावा आणि त्याला पुढली अवस्था प्राप्त व्हावी. मग आता नुसती पुढली अवस्था प्राप्त व्हावी एवढं नसून त्याच्यात अजून एक महत्त्वाचा विषय वंदनीय दादांनी ॲड केला, तो म्हणजे साधकाच्या माध्यमातून इतरांच्या कल्याणाकरता ती ओंकार शक्ती बाहेर प्रवाहित व्हावी आणि इतरांचं कल्याण व्हावं. आपल्याला माहिती आहे की मनुष्य हा आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक अशा 3 प्रकारच्या दुःखाने पीडित असतो असं सांगितलं आहे. तो एकदा विषय आपण व्यवस्थित समजून घेऊया, की जेणेकरून ही जी काही दुःखं आहेत ना ते अनादी कालापासून आपल्याला पीडत असतात. कारण त्याच्या मागचं कारण आपणच आहोत, अज्ञान आहे, की जेणेकरून नकळतपणे निर्माण होणारी जे काही कमतरता आहे त्या प्रकारची कमतरता घेऊन मनुष्य इथं जीवन जगत असतो. मग आता साधकाच्या माध्यमातून ती शक्ती बाहेर पडून इतरांचं कल्याण हे होण्याकरता सुद्धा एक काहीतरी माध्यम पाहिजे. त्याच्याकरताच त्यांनी तन्मात्र सांगितली, शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध. त्याच्यामध्ये शब्द आणि स्पर्श ही जी काही 2 तन्मात्र आहेत ती प्राथमिक अवस्थेत लगेच ती ॲक्टिव्ह होतात. म्हणजे शब्दांनी जा तुझं कल्याण होईल म्हटल्यावर कल्याण व्हायला पाहिजे एवढं सामर्थ्य या वाणीच्या ठिकाणी निर्माण व्हावं असं साध्य ह्या ओंकार साधनेमध्ये आहे, की जेणेकरून आपण साधना करायला लागल्यानंतर देहाचा विकास हळूहळू जसा होत जाईल तशी ती शक्ती आपल्या माध्यमातून बाहेर पडेल आणि इतरांच्याकडे ती प्रवाहित होऊन इतरांचं कल्याण व्हावं. समोरची व्यक्ती जी काही पीडित आहे, आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक कुठल्या तरी प्रकारच्या पिढीने ती ग्रासलेली असती, तर त्याच्यामधले दोष जाऊन तिला त्याचा लाभ व्हावा अशी योजना या ओंकार साधनेमध्ये आहे. म्हणजे फक्त इथं स्वार्थ नाही आहे, स्वतःपुरते मी साधना केलं आणि मी मुक्त होऊन गेलो असं नाही आहे. त्याच्याबरोबर इतरांचाही त्यांनी विचार केलेला आहे, की जेणेकरून आपल्या परिसरात, आपल्या अवतीभोवती, आपल्या संपर्कात जे कोणी येतील त्यांच्याकडे ती शक्ती प्रवाहित व्हावी आणि त्यांचं दुःख दूर व्हावं. सगळ्यात महत्त्वाचा इथं विषय आहे, आपल्याला विश्वशांती करायची आहे. मग विश्वशांतीचा घाट जो घातलेला आहे त्याच्यामागे नुसतं एकच विषय ठेवून चालणार नाही आहे. पर्टिक्युलर एक धर्म, एक जात, एक पात असं ठेवून चालणार नाही आहे. त्याच्याकरता मानवता धर्माची स्थापना ही करण्याची खूप गरज आहे. म्हणून वंदनीय दादांनी अशी एक शक्ती की ज्याच्यामध्ये कुठलाही धर्म, जात, पंथ काही नाही आहे, ती ओंकार शक्ती, विश्वशक्ती ती डायरेक्टली साधकाच्या माध्यमामध्ये धारण होईल आणि त्याला असा काही संकल्प दिलेला आहे की ती शक्ती धारण झाल्यानंतर ती इतरांच्या कल्याणाकरता प्रवाहित व्हावी. समोरचा व्यक्ती कुठल्याही धर्माचा, कुठलाही देवाचा भक्त असू दे, त्याच्याकडे ती शक्ती प्रवाहित व्हावी आणि त्याचं कल्याण व्हावं. विश्वशक्ती एकच आहे, परंतु ती धारण करण्यासाठीचं माध्यम, त्याच्याकरताची साधना जी आजच्या युगात, आज आपण जे जन्माला आलेलो आहोत, आपल्याला माहिती आहे कलियुग चालू आहे, आपल्याला अनेक गोष्टी माहिती असतात की किती आपण म्हणतो असंतुष्ट आहे समाज. आपण विषय समजून घेतो आहे की आता वासना परत्वे जन्म सर्वाधिक आहे, म्हणजे कमतरता आहे, दैहिक शक्ती जास्ती आहे, आत्मिक शक्ती कमी आहे. मग आता ते बॅलन्सिंग करण्याकरता असं काहीतरी प्रखर साधन पाहिजे की जेणेकरून ते धारण झाल्यानंतर आत्मिक शक्ती, दैहिक शक्ती ही इक्वल व्हायला पाहिजे, की जेणेकरून कर्मधारणा 100% होऊन मग आपल्याला सुखशांती, समाधान हे मिळावं आणि आपल्याला मिळाल्यानंतर आपल्यापुरतं मर्यादित न राहता ते इतरांनाही मिळावं. म्हणून तन्मांत्राच्या माध्यमातून ती ओंकार शक्ती इतरांच्या कल्याणासाठी प्रवाहित व्हावी अशी कार्याची योजना आहे. अशी ही विलक्षण ओंकार साधना आहे. म्हणून मी खूप नेहमी प्रकर्षाने सांगत असतो की ओंकार साधना करा, ओंकार साधना करा, की जेणेकरून साधनेच्या माध्यमातूनच आपल्याला जे काही साध्य आहे, जे अंतिम साध्य आहे ते प्राप्त होईल. आपण इथे जीवन जगतोय म्हणजे नक्की काय करतोय आपल्याला माहिती नाही आहे. इथून एक दिवशी सगळं सोडून जावं लागणार आहे, कुठं आपल्याला माहिती नाही आहे, का आलो तो माहिती नाही आणि कुठं जाणार माहिती नाही आहे. असं होऊ नये म्हणून वंदनीय दादांनी सगळ्या सेमिनारमध्ये सगळा विषय सांगितला की मानव जीवन उत्पत्ती मीमांसा काय आहे. तोच विषय मी सोपा करून ह्या मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या चॅनलवर सांगायचा प्रयत्न करत असतो. अशी ही ओंकार साधना. आता आपल्या लक्षात आलं की विश्वाच्या उत्पत्तीचं कारण जो ओंकार आहे तोच वंदनीय दादांनी म्हणजे उत्पत्ती स्थिती लय अशा स्वरूपात तो जो आहे तो सौम्य करून शक्तिपीठात त्याला स्थान दिलं. कार्याची योजना बघून सगळ्या इतर शक्त्या म्हणजे इतर सगळ्या देवदेवता म्हणजे जगामध्ये जेवढ्या काही 33 कोटी देवदेवता असतील त्या सगळ्यामुळे या शक्तिपीठामध्ये त्यांनी स्थान घेतलेलं आहे, म्हणजे त्या स्थापित झालेल्या आहेत. आणि जेणेकरून ओंकार साधनेच्या माध्यमातून आपल्या देहाच्या ठिकाणी त्या धारण होतील आणि जेणेकरून आपला विकास होऊन आपला कल्याण आणि इतरांचंही कल्याण. अशी ही विलक्षण साधना वंदनीय दादांच्या कृपेमुळे आपल्या सगळ्यांना करायला मिळत आहे. धन्यवाद.